एक्झाम साहित्य दीप या यूट्यूब चॅनलवर तथा ॲपवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तथा प्ले स्टोअरवर जा आणि एक्झाम साहित्य दीप ॲप डाउनलोड करा तथा इन्स्टॉल करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे महाराष्ट्र सेट परीक्षा पुढे ढकलल्याबाबत, यानी की जी परीक्षा होणार होती ती परीक्षा आता 1 ते 2 महिने पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त महाराष्ट्र व गोवा शासन अधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट. थोडंसं हे परिपत्रक 7 तारखेला काल आलेलं परिपत्रक आहे. या परिपत्रकाविषयी आपण जाणून घेणार आहातच. तर मित्रांनो, 26 जुलै 2026 ला ही 41वी सेट परीक्षा आयोजित केली होती. परंतु ती 26 जुलै रोजी जी एक्झाम आहे ते पुढे ढकलण्यात आलेली आहे. या पत्राचं सविस्तर विश्लेषण जे आहे मी खाली सोप्या भाषेमध्ये करणार आहे. समन्वयक सेट परीक्षेची यांची साईन पण आहे इथे दिसत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातून विद्यापीठ किंवा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर पदासाठी सेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने 7 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्वाचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अधिकृत नोटीस अतिशय सरळ सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्य बातमी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच असेल की 41वी राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा आयोजित 26 जुलै 2026 रोजी करण्यात आली होते. पण विद्यापीठाने आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुढे का ढकलण्यात आली यांची 2 अतिशय महत्त्वाची कारणे विद्यापीठाने या परिपत्रकात स्पष्ट केली आहेत. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एमपीएससी 114 आणि 115 जे तयारीला बसले असतील विद्यार्थी 100% मला कॉन्टॅक्ट करू शकता. एमपीएससी ची परीक्षा 26 जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळ सेवा भरतीकरिता विविध विषयाच्या परीक्षा अधीन आयोजित केल्या आहेत. आता विचार करा, जर सेट परीक्षा आणि एमपीएससी ची परीक्षा एकाच दिवशी आली तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, कारण त्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल. कारण दुसरे कारण आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेशी जोडलेले आहे. 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 च्या या काळात आषाढी वारीचे आयोजन असते. या वारीच्या काळात वाहतुकीची मोठी गर्दी असते. जर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जुलै रोजी परीक्षा घेतली तर वाहतुकीची गैरसोय होऊन विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास खूप अडचणी येऊ शकतात. या दोन्ही कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला निवेदन दिले होते आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. कोणत्याही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. एक्झाम साहित्य दीप तथा ऍप घेऊन येत आहे सेट एक्झाम 2026. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर हिंदी, मराठी, इंग्रजी ही दुसरा पेपर, यांना सोबतच पेपर क्रमांक 1 पण उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत? सर्व घटकांचे पीडीएफ नोट्स तुम्हाला दिले जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर घेतले जातील तथा रेकॉर्डेड लिंक जे आहे तुम्हाला दिली जाईल. परीक्षेची सर्वश्रेष्ठ तयारी, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण, समाहित 10 टेस्ट सिरीज सेट नेट साठी सुद्धा प्रत्येक रविवारी विशेष मार्गदर्शन सत्र सुद्धा घेतलं जाईल. कोर्सची फीस आहे, परीक्षा होईपर्यंत हा कालावधी आहे. दोन्ही पेपर तुम्ही एकत्रित घेत असाल तर मात्र 3000 रुपये फीस आहे. फक्त पेपर 1 घेत असाल तर 1700 रुपये फीस राहील आणि पेपर फक्त 2 घेत असाल 1999 फीस राहील. याचा अर्थ की दोन्ही मिळून 3000 फीस तुम्हाला राहणार आहे. आजच ऑल कोर्सची वैशिष्ट्ये पाहण्यासाठी, वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी एक्झाम साहित्य दीप ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर जा, ऍप
एक्झाम साहित्य दीप नाव टाका आणि डाउनलोड करा आणि या वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. अधिकृत माहितीसाठी 9028903557 या नंबरला कॉल करा. उत्तम अभ्यास, परिणामाची हमी आणि यशाची खात्री तुम्हाला 100% दिली जाईल. वेळ वाया घालवू नका. नवीन तारीख आणि वेळापत्र. तर मग आता सेट परीक्षा कधी होणार? लक्ष घेऊ नये का? 26 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेची आता नवीन संभाव्य तारीख 6 सप्टेंबर 2026 संभाव्य, निश्चित नाही, हे लक्षात ठेवा, अशी जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पण येथे एक गोष्ट लक्षात घ्या, की तारीख अजून असंभाव्य आहे. या तारखेलाही काही शैक्षणिक अडचणी येत आहेत का? हे पडताळून पाहिल्यानंतर अंतिम तारीख आणि परीक्षेचे सविस्तर वेळापत्र येत्या 15 दिवसात विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केले जाईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, परीक्षा पुढे ढकललेली गेली असली तरी अभ्यासाची गती कमी होऊ देऊ नका. उलट तुम्हाला सरावासाठी आणखी 1 महिना अतिरिक्त मिळणार आहे, 1-2 महिने अतिरिक्त मिळणार आहे, असे समजून तयारीला लागा. जसे नवीन वेळापत्र येईल तशी माहिती अपडेट तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेल. ही माहिती ही महत्वाची माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऑल एक्झाम कट्टा ॲप प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करा, रजिस्टर करा. खूप खूप धन्यवाद. अभ्यासाची अशीच प्रगती करत राहा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना 100% पाठवून द्या. पेपर 1 आणि पेपर 2 साठी 100% तुम्ही मला कॉल करू शकता. विशेष काही विद्यार्थ्यासाठी नवीन बॅच सुरू झालेली आहे. काही विद्यार्थ्यासाठी तुम्ही काही डिस्काउंट देण्यात 100% येणार आहे. मित्रांनो, या नंबरला तुम्ही कॉल करून तथा SMS करून तथा ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून तिथून सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल एक्झाम कट्टा ॲपमध्ये तुम्हाला क्यूज दिले जातील, टेस्ट सीरीज दिले जातील, प्रश्न दिले जातील, डेमो नोट्स दिले जातील, वेगवेगळे जॉबच्या संदर्भाविषयी वेगवेगळे जॉब सुद्धा तिथं अपलोड केले जातील. तथा तुम्हाला वेगवेगळे क्यूज, नोट्स, वेगवेगळे डेली क्यूज पण दिले जातील, लाईव्ह लेक्चर घेतले जातील. सगळ्या गोष्टी अवेलेबल तुम्हाला एक्झाम साहित्य दीप या ॲपवर भेटणार आहे. या नंबरला कॉल करा तथा ॲप इन्स्टॉल करा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण पाठवा. खूप खूप आभार.